हॅलो, कसे आहात सगळे? माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. आता आहे हा सीझनच आहे पूर्ण सणांचा. तर आज आहे हरतालिका असल्यामुळे माझ्या डोक्यात पटकन आलं की ही हेअरस्टाईल तुम्हाला गणपतीला, महालक्ष्म्याच्या फंक्शन असताना तुम्ही हे हेअरस्टाईल करू शकता अगदी सोप्या पद्धतीने. सतत घरचं माहोल आणि वातावरण एवढं स्वच्छ आणि सुंदर असतं की रोज उठलं की डोक्यावर अंघोळ घ्यावीच लागते. तर ज्यांचे लांब केस आहे, मीडियम आहे, त्यांना फार त्रास होतो की केस पण सुकत नाही आणि वाळत नाही. तर या पद्धतीने तुम्ही पिनअप करून केस वाळवून पण घेऊ शकता आणि त्यानंतर जर तुम्हाला फार गरमी होत असेल तर तुम्ही त्याचा जुडा पण करू शकता. ही सोपी हेअरस्टाईल 3 हेअरस्टाईल सांगितल्या आहेत मी. एक तर खुल्या केसामध्ये अगदी सुंदर दिसणार आहे, ते तुम्ही करू शकता. आणि त्यानंतर ही आहे जुड्याची हेअरस्टाईल. यामध्ये तुम्ही काहीच नाही, फक्त यामध्ये तुम्हाला दोन भाग करून घ्यायचे आणि अशी गोल पिनगाळे घालायचे आहेत 2 भाग करून. आणि ते जे घातल्यानंतर वेणीसारखं होईल आणि त्याला हलकंसं ढिलं करायचं आहे. त्याच्यामुळे आपली हेअरस्टाईल फार सुंदर दिसेल. आणि त्याला पूर्ण हेअर्सला गोल गुंडाळून घ्यायचं आहे जुड्यासारखं, आणि तुम्हाला जसं जमेल तसं करावं. आणि त्यानंतर पूर्ण युपिन लावून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते हेअर्स खूप टाईट राहतील. कोणाकोणाचे हेअर्स खूप सिल्की असतात तर सुटून जातात. तर खूप साऱ्या युपिन तुम्ही लावा आणि हेअरस्टाईल गच्च करा. आणि तुमच्याजवळ जे ही हेअर एक्सटेन्शन असतील, गजरा, जेणेकरून तर जास्ती तर गजराच लावतात, पण तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही त्यावर लावू शकता आणि सुंदर हेअरस्टाईल बनवू शकता, करू शकता. छान दिसेल, खूप सुंदर वाटतं. माझ्याकडे आता मला पटकन दिसणारं हे एक फ्लावरच होतं, तर ते फ्लावर मी पटकन लावलेलं आहे जांभळ्या कलरचं. आणि हे समोरचे काही हेअर्स काढलेले आहे, ज्याने तुमचं लुक खूप सुंदर दिसणार आहे. हे एक युपिनवाली एक्सेसरीज होती, ते मी लावली आहे फ्लावरची. हे अशी हेअरस्टाईल तुम्ही करू शकता. हे साडीवर पण येते आणि नाहीच काही तर तुम्हाला पटकन जर कुठे पेन्सिल दिसत असेल तर तुम्ही ही अशी हेअरस्टाईल करू शकता. थँक्यू.